पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले. जे जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसतं. आणि माझी माननीय प्रधानमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी गॅस सिलेंडरसाठी एक मोठी जाहिरात केली होती. ते पहिल्यांदा सरकारमध्ये आले तेव्हा की त्यांची एक इच्छा होती की ह्या महाराष्ट्रात ह्या भारतातल्या कुठल्याही महिलेला डोळ्यातून अश्रू आणि खोकला येता कामा नये. सरपणामुळे, सरपण शब्द वापरतो आपल्याकडे गाव आपण, त्याच्यामुळे असं तिला कधी नाही. चूल नको, तिला व्यवस्थित गॅस मिळाला पाहिजे. त्याच्यात आपल्या सगळ्या लोकांनी आपण आपल्या सगळ्या सबसिडी सोडून दिल्या की आपल्याला सबसिडीची गरज नाही, ज्याला गरज आहे त्याला ती सबसिडी मिळाली. उत्तम प्रोग्राम होता. पण आज त्याच कष्ट करणाऱ्या आमच्या महिलांना गॅस मिळत नाहीये. व्यवसाय, इकॉनॉमी, अर्थव्यवस्था कोलमडेल अशी परिस्थिती आहे. माझी विनंती आहे भारत सरकारला, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. मी मागच्याही आठवड्यातही बोललेले. आता हा फक्त एक पॉलिटिकल इश्यू नाही, हा एक नॅशनल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे भारत सरकारनी तातडीने ऑल पार्टी मीटिंग आणि पार्लमेंट चालू आहे, याच्या तातडीने या विषयावर चर्चा आली पाहिजे आणि भारतातल्या नागरिकांना कॉन्फिडन्स दिला पाहिजे की वास्तव काय आहे. जर कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागूया. पण गेले अनेक दिवस पॉवर सिक्युरिटीवर राहुल गांधीजी सातत्याने बोलत आले. जे जे राहुलजी बोललेत ते सगळं आता खरं होताना आपल्याला 2 आठवड्यांनी दिसतंय.